चारकोपचा परमेश्वर काही सेकंदात आता तुमच्या पुढे याचे आगमन होणार आहे। सांगितल्याप्रमाणे ही मूर्ती बॅलन्सिंग मूर्ती आहे। बॅलन्सिंग मूर्ती आहे का रॉडवरी मूर्ती उभी आहे। चारकोपचा परमेश्वर सांगितल्याप्रमाणे मी आता काउंटिंग करतोय। आता थोडे 2 चारकोपचा परमेश्वर सर्व स्वागत करत आहे। आता 10च्या मोजणीवर आपण चारकोपच्या परमेश्वरांचं 9 8 7 6 5 4 3 2 1 जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे। आणि आता आपल्यासोबत आपल्या चारकोपच्या परमेश्वरचे कार्यकर्ता आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। आणि जय गणेश दादा, तुझं स्वागत आहे। तर पहिला प्रश्न असा आहे की आपल्या चारकोपच्या परमेश्वराचं आगमन झालेलं आहे आणि तुला या टायमाला कसं वाटतं, काय फील करतोस तू, प्लीज सांग। रोमांच उठलेला अंगात, प्रत्येकाला चारकोपचा रोमांच उठलेला आहे। सगळ्यांना कार्यकर्त्यांना पण एकदम जोश उत्साहात आहे। तुम्ही स्वतः बघत आहात कसं आहे, त्यामुळे सगळं एन्जॉयमेंट चालू सगळ्यांची। आणि यावर्षी आपली बॅलन्सिंग मूर्ती आहे, तर त्या मूर्तीबद्दल तुम्ही काय म्हणाल, प्लीज सांगा। आम्ही गेलेलो मूर्तिकारकडे यावेळेस, तर यावेळेस त्यांचा स्वतःचा कॉन्सेप्ट थोडा वेगळा होता की बाकी गणेश उत्सव आम्हाला चारकोपमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे। त्या पद्धतीने त्यांनी त्यांची यावर्षी हे मूर्तीचं सगळं कॉन्सेप्ट सगळं आमचे मूर्तिकार मयेकर दादाचं आहे, अजय दादांचं कॉन्सेप्ट, पूर्ण कॉन्सेप्ट त्यांचा। थोडं मंडळाचे कार्यकर्त्यांचं पण यावेळेस होतं की दादा काहीतरी यावेळेस वेगळं पाहिजे, तर दादाने समोर सांगितलं की काहीतरी नवीन होतं यावेळेस मी देतो तुम्हाला, आणि दादाचा सपोर्ट पण आहे आपल्या मंडळाच्या कार्याला। आणि मूर्ती खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे, खूप आवडली आम्हाला। आणि यावर्षी तुम्ही आपल्या सर्व भाविकांना मागी गणेशोत्सवाबद्दल काय बोला? दादा तसे बोलतात, आता चारकोपची पंढरी आपली लालबाग तसं आहे, तर मागीची पंढरी हे तसं सगळ्यांनी या एन्जॉय करा यावेळेस खूप मजा आहे यावेळेस चारकोपला मागी गणेशोत्सवाला। तर तुम्ही पण या सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना पण सांगा की तुम्ही पण या एन्जॉयमेंट करा। खूप खूप थँक्यू। जय गणेश, गणपती बाप्पा। हो द्या।
आत्ताच आपल्या चारकोपच्या परमेश्वराचं आगमन होत आहे. आम्ही छोटीशी मुलाखत पण घेतली. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत खूप चांगले कार्यकर्ते आहेत. आम्ही जेव्हा विचारलं त्यांना मुलाखत घ्या का, ते लगेच तयार झाले. आणि आता आम्ही लोक जात आहोत चारकोपच्या पेशव्याला छोटीशी मुलाखत घ्यायला त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत. स्टेट येऊन जातो आम्ही लोक. आता जस्ट पुढेच आहे आपला चारकोपचा पेशवा आणि आता तिथे जाऊन आपण छोटीशी मुलाखत घेणार आहोत. बघूया लेट्स सी काय होतंय. जय गणेश मंडळी. तर आता आपल्यासोबत चारकोपच्या पेशव्याचे कार्यकर्ते आहेत आणि आता आपला चारकोपचा पेशवा मार्गस्थ झाला आहे, त्याचं आगमन सुरू झालं आहे. तर आता आपल्यासोबत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे त्याच्यासोबत आपण छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर जय गणेश ताई. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आता आपलं चारकोपच्या पेशव्याचं आगमन झालेलं आहे, तर तुला कसं वाटतं, तू काय फील करतेस? फील म्हणजे हे आता यंदाचं आपलं 11वं वर्ष आहे. आम्ही दरवर्षी माझी मुलं आणि आम्ही कार्यकर्ते जीव तोडून या ह्याची इतकी वेगळ्या आतुरतेने आम्हाला खूप आतुरता असते आमच्या गणेशाची. तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या मुलांसाठी. आणि खूप मला बरं वाटतंय की आज एवढा क्राऊड आमच्या बाप्पासाठी आहे आणि आम्ही खरंच खूप खुश आहोत आज. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता आपलं जे चारकोपच्या पेशवाचं आगमन झालेलं आहे आणि त्याची जी मूर्ती आहे आणि त्यांचे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? मूर्तिकाराबद्दलच आम्ही काय बोलणार, प्रश्नच नाही. आमचे किरण दादा तर नेहमीच आमच्यासाठी आमचे शब्द त्यांच्यासाठी अपुरे आहेत. तर त्यांच्या ज्यांनी मूर्ती घडवली आहे तर त्या मूर्तीबद्दल, त्याच्या स्वरूपाबद्दल काय बोलशील? मूर्तीबद्दल तसं सांगता येणार तर आमची मूर्ती नेहमी बोलकीच असते, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. आता बाकीची जनता सांगेल काय ते, आम्ही तर आमच्या मूर्तीचं आम्ही कसं हे करणार ना, बरोबर आहे ना. पण मूर्ती नेहमीच सुरेख असते, हे तुम्ही पण आता बघितलेली आहे. तर माझा तिसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न अशा तुमच्या दोघांसाठी आहे की आता आपले जो मागी गणेश आहे तर मागी गणेशबद्दल तुम्ही भाविकांना काय माहिती द्याल की आपलं मागी गणेश कसा साजरा केला पाहिजे आणि काय पाळायला पाहिजे आपल्याला? सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आपण हा सण साजरा करतो. गणपती बाप्पाचा जन्मदिवस मागीमध्ये झालेला, तर मागीच्या गणपतीच्या जन्मजयंतीला आपण हा सण साजरा करतो. आणि प्रत्येकाने म्हणजे जे पारंपरिक पद्धतीने करतो ना त्याच पद्धतीने हा सण साजरा केला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण इतर म्हणजे भाविकांचं जास्तीत जास्त त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे सोयी ते आपण केल्या पाहिजे. त्याच्याबरोबर तसंच आम्ही यांना काही काही उपक्रम पण राबवतो पूर्ण वर्षभर. फक्त सणापुरती म्हणजे मागीपुरती आमचं मंडळ हे नाही, पूर्ण वर्षभर आम्ही ना वयोवृद्ध माणसं असतील त्यांची सेवा करतो. मंडळ अजून काही उपक्रम करते ते पण करतो. तर उत्सवाबरोबर सामाजिक कार्य पण केलं पाहिजे आणि ते आम्ही आपल्या मंडळातून वर्षभर करत असतो. थँक्यू ताई, थँक्यू. जय गणेश, जय गणेश, थँक्यू. तर मंडळी आताच आपल्या चारकोपच्या पेशव्याचं आता आम्ही मुलाखत घेऊन आलो आहे. खूपच चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्या मंडळामध्ये. आम्हाला चांगली मुलाखत दिली, आम्हाला वेळ दिला त्यांचा मूल्यवान, तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. आणि आता पण अजून एक गणपतीत आम्ही तिथे जातो शूट करायला. तर बघूया आता तो गणपती आम्ही तुम्हाला दाखवतो.
तर जय गणेश मंडळी, आत्ताच आपल्या चारकोपचा श्री विघ्नहर्ताचं आगमन होत आहे. मार्गस्थ झाला आहे तो गणपती आणि आता आपल्यासोबत त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ता आहेत. तर आपण त्यांच्यासोबत छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर जय गणेश दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की आता आपला चारकोपचा जो श्री विघ्नहर्ता आहे त्याचा आगमन होत आहे, मार्गस्थ झाला आहे तो गणपती. तर तुला कशी फिलिंग आहे, काय वाटतंय तुला? नमस्कार, मी अक्षय वरेकर, श्री विघ्नहर्ता सेवक. यंदाचं हे आमचं 13वं वर्ष आहे आणि आमची स्थापना 2014 साली झालेली. तुम्ही बघत असाल की सिद्धेश जिगोळे आमचे मूर्तिकार आहे, त्यांनी एक अशी अप्रतिम मूर्ती घडवलेली आहे आणि आता बघायला गेलं तर खूप भक्तिमय आणि आनंदमय वातावरण आहे पूर्ण चारकोपमध्ये. आता तुम्ही जस्ट बघितलं असेल की चारकोपचा प्रथमेश्वर आणि आमचा श्री विघ्नहर्ता त्याचं एक गेट टुगेदर बोलता येईल तसं झालेलं आहे आणि खूप जल्लोषात आगमन आम्ही साजरा करत आहोत. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता जे झालं चारकोपचा परमेश्वर आणि श्री विघ्नहर्ता हे दोन्ही एकत्र आले, म्हणजे आजकाल ग्रेट बेट असं नाव दिलं. तर तुला कशी फिलिंग होती, काय होतं त्याचं? खूप छान वाटलं. त्यांची जी मूर्ती पण आहे ती पण सुबक आणि छान आहे. तर जी रोटेटिंग जो पार्ट होता तो एकदम म्हणजे डोळ्यात एकसा भरलेला वाटतंय. खूप छान आनंदमय. आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की यावर्षी आपला चारकोपचा श्री विघ्नहर्ता आहे, त्यात आम्हाला काय नवीन बघायला भेटेल? तर आम्ही आता तुम्ही जर स्थापना होईल तेव्हा याल, तेव्हा एक आम्ही सेट डेकोरेशन केलं आहे. ते असं दाखवलं की प्राचीन काळातलं एक मंदिर दाखवलं आहे. तर ते तुम्ही नक्की फर्स्ट लुक येत्या 20 तारखेला आहे मंगळवारी संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान होईल. तर तुम्ही नक्की येऊन तेव्हा भेट द्या. थँक्यू दादा मुलाखत देत. मंडळी, आत्ताच आपल्या चारकोपचे जे गणपती आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे, म्हणजे आगमन होत आहे, पण आम्ही तिकडनं लवकरच निघालो. खूप मस्त आगमन झालं आहे. त्यांच्या जे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत खूप चांगले आहेत. मुलाखतीसाठी त्यांनी लगेच हो केलं, कसलंही काही नाही करता आम्हा लोकांना त्यांनी मुलाखत दिली आहे. ते खूप चांगलं मंडळ आहे, आम्हाला खूप मजा आली आहे. तुम्हालाही मजा येईल व्हिडिओ बघता. म्हणजे आम्हालाच प्रत्येक मंडळातले जितके पण कार्यकर्ते होते ना त्यांनी सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि जितक्या आपण गणपतींच्या मंडळाच्या आम्ही मुलाखती घेतल्या त्या सर्वांनी आम्हाला चांगलं सहकार्यही दिलं आणि आमचं म्हणजे बोलतात ना आम्हाला म्हणजे ॲक्च्युली कसं माहिती आहे, जसं आता गणपतीचे हे आगमन वगैरे चालू आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते सगळे बिझी असतात क्राऊड सांभाळण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये पण त्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं, म्हणजे आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला मुलाखतीसाठी वेळ दिला त्यांचा. ते म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे या कार्यकर्त्यांची, सर्व मंडळाची एकंदरीत. त्या मंडळाचे आम्ही सर्वांचेच आभारी आहोत, त्यांनी आम्हाला त्यांचा मूल्यवान वेळ दिला आहे. तर आता हा व्हिडिओ आम्ही इकडे सेंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि बाप्पाच्या गाथेला सपोर्ट देत राहा. जय गणेश. जय गणेश.